तर काही आता सध्या आपण पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये. हे 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 तर काही आता सध्या आपण पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये आणि इथून पुढे काय काय होणार आहे, काय काय आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणारच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळच्या 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय रेल्वे स्टेशनला. काल आम्ही तयारी करून पुण्याला आलतो आणि एवढं सगळं पॅकिंग केलंय आणि आता डायरेक्ट पुणे जंक्शन पासून आपली ट्रेन आहे. उद्या आपण डायरेक्ट नेपाळची बॉर्डर गाठायची. आणि ही आयुष्यातली पहिली ट्रिप असणार आहे, ती पण इंटरनॅशनल. तर चला बघूयात पुढे जाऊन काय होतंय. तर काही आता आपण थांबलो इथे नाश्ता करायला. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. बाय बाय. चलो गाइस, हम जा रहे हैं नेपाल घूमने के लिए. ये 3 दोस्त हैं. कैसे लग रहे हैं? वेलकम टू पुणे. यहाँ से हम नेपाल जाएंगे. वेलकम टू दुबई. दुबई. आणि Dubai is here. आमच्या दुबईच्या स्ट्रीट्स तुम्ही बघू शकता. सी द स्ट्रीट्स. तर फायनली काहीच आता आपण आलेलो आहे स्टेशन वरती. काही जाता जाता एक मोठा विषय होत राहतात. एक तर महत्वाचा ट्रेन आमची झाली लेट. आमची ट्रेन होती 6:50 ला आणि ती डायरेक्ट झाली 7:30 आणि ही लाईट पण गेली. भाई काय काय म्हणजे किती वाईट परिस्थिती आम्हाला. प्लॅटफॉर्म गाईस अजून एक मोठा विषय झालेला आहे, तो म्हणजे अजून 7:30ची ट्रेन डिले होऊन 8:30 ला झालेली आहे. आमची इथं पूर्ण गाईज आपल्या ब्लॉग मध्ये अजून एक नवीन ट्विस्ट आलेला, तो म्हणजे आपली ट्रेन 8:30 ला येणार होती आणि ती आता येणार आहे 9:30 ला. म्हणजे आपली ट्रेन 3 तास लेट झालेली आहे. म्हणजे आता माझ्याकडे नो वर्ड्स. आता आपण ट्रेन मध्ये आलो. जवळ आपली 3.5 तास ती ट्रेन होती ना, ती डिले झालेली होती आणि आता ऑफिशियल मला कोणाला सुरू झाली. तुम भाई मी बिहार पासून आहे. बिहार हा, आणि मराठी मराठी इकडे येते मला पूर्ण. आणि राहतो कॉलेजला कुठे असतो? मी कॉलेजला इथे कोल्हापूर मध्ये संजय गोडावर. मराठी बोलून दाखव. म्हणजे काय बोलायचं ते सांगा ए तुम्ही. भाई काय शिवी सांग किंवा काही सांग. आणि शिवाय कसं बोलायचं. काय शिवी दे भाई, काय विषय नाही, शिवी दे. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. भाई सायरा झोपलाय आता इथं आणि आपण त्याची मजा करणार आहे. आणि आज आम्ही काय शिकलो माहितीये का तुम्हाला? आज आम्ही शिकलो समोसे लेलो. व्हिडिओ बना रे भाई, हाय कर दो. चाय नाही, हाय कर दो. हाय खिरा बी काय शिकलाय? हाय मन खीरा आलेलो. खीरा केला लिहिलो केला. चलो पाणी का बोटल पाणी का मोठ्याने. तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय लखनौ मध्ये आणि आपल्याला ट्रेन मध्ये एक मस्त मित्र भेटलेला आपला. कोणता सिरियसली लखनौचा आहे, तो आता चाललेला आहे. सो फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे गोरखपूर. ते पण जवळजवळ आपण 40 तासाचा प्रवास केलेला आहे फक्त ट्रेन मध्ये. 1700 किलोमीटर वाजणार होतो 4 वाजता, पोचलोय 12 वाजता. 12:30 गोरखपूर मध्ये आम्हाला रात्रीच्या 12:30 वाजल्यात पोहोचायला. एवढी बेकार कंडिशन झाली ना गाईज, लय हार्ड कंडिशन झाली. तेच अपडेट केलं का तू? पूर्ण उलटी, डोकं, बॅक पेन, नको झालंय. असं वाटतंय उगाच आलोय फिरायला आता. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय सोनोली बॉर्डर पाशी. ते पण रात्रीच्या 2:45 वाजलेत आता इथं. आणि
रात्रीचं इथं काहीच चालू नसतं. आम्हाला असं वाटलं की कंटिन्यू रात्रीचं इथं काहीतरी चालू असेल, पण इथं बॉर्डरच्या अलीकडे काहीच चालू नसतं. आणि मग आता आम्ही ट्राय करतोय की कुठेतरी, इथं आम्हाला रूम पण नाही मिळत आहे लवकर. आम्ही ट्राय करतो कुठेतरी टेंट टाकायचा. आता एक मंदिर शोधणार आहे आणि तिथं जाऊन आम्ही आमचा टेंट टाकणार आहे. गाईज, आता मंदिर वगैरे कुठेच नाही, तर इथं एक शॉप आहे छोटंसं, त्याच्या पुढेच आम्ही टेंट टाकतोय आमचा. आणि आजची रात्र आम्ही इथंच झोपणार आहे. आणि मेन पॉईंट, तुम्हाला जर टेंट टाकायचं असेल तर इथल्या कुणाची तरी परमिशन घ्या आणि टेंट टाका. विदाऊट परमिशन टेंट टाकू नका. आम्ही परमिशन घेतलेली आहे आणि मग टेंट टाकलेलं आहे. तर आजचा व्लॉग आपण आज इथेच संपवतोय. आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि नेपाळचा डे 1 कसा असेल ते आपण उद्या बघूयात. बाय बाय, सी यू, गुड नाईट.